आठवणींच्या शिदोरीतून वाहिलेली श्रद्धांजली. जन्म असा असावा, देहाचा चंदन व्हावा. जन्म असा असावा की देहाचा चंदन व्हावा. गंध गेला तरी सुगंध दरवळत राहावा. गंध गेला तरीही सुगंध दरवळत राहावा. कोणी बोलून गेले आहे की कोणाच्या जाण्याने दुनिया संपत नाही वा थांबत नाही, परंतु हेही तितकेच सत्य आहे की लाख लोक मिळाले तरीही त्या एकाची उणीव कधीच पूर्ण होत नाही. शब्दपुष्पांची ओंजळी भरून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास आज आम्ही आलेलो आहोत. वृक्ष किती उंच झाला तरीही आपल्या मातीला तो कधीच विसरत नाही. फादर हे त्या वृक्षाप्रमाणे होते. सर्व जगभरात त्यांच्या नावाचा डंका वाजत असूनही ते आपल्या गावाला, आपल्या वसईला, तेथील गरीब, गरजू, दीन दुबळ्यांना कधीच विसरले नाहीत. 4 डिसेंबर 1943 वसईतील नंदाखाल धर्मग्रामातील जेलाडी या गावातील फादरांचा जन्म. श्री लॉरेन्स आणि श्रीमती ॲनी यांच्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जन्माच्या वेळी कोणी कल्पनाही केली नव्हती की हे अर्भक भविष्यात संपूर्ण आसमंत व्यापून टाकेल. कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श व दयापूर्ण शिकवण अवगत झाली. फादर बर्नार्ड भंडारी यांच्या सानिध्याचा सुवर्णयोग यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि ज्येष्ठ मराठी कादंबरीकार वी.स. खांडेकर यांची गाजलेली कादंबरी ययाती यात दर्शविलेली नश्वरता जी त्यांच्या वाचनात आली होती, त्यामुळे त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला. संत पायस सेमिनरी मध्ये 10 वर्षाचा धर्मगुरू पदाचा अभ्यास केला. 1972 मध्ये त्यांना धर्मगुरूची दीक्षा देण्यात आली. धर्मगुरू झाल्यानंतरही त्यांनी आपले पुढील शिक्षण चालूच ठेवले. समाजशास्त्र घेऊन पुणे विद्यापीठातून BA ची पदवी संपादन केली. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथून आचार्य ही पदवी प्राप्त केली. ग्रेगोरियन विद्यापीठ रोम येथून धर्मशास्त्रात MA हा किताब प्राप्त केला. समाजशास्त्र, धर्मशास्त्र व साहित्यशास्त्रात पारंगत झाल्यामुळे समाज प्रबोधन, लेखन, पत्रकारी व अध्यात्मासाठी प्रवृत्त झाले. लहानपणापासूनच फादर विचारी होते. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करावी हा त्यांचा बाणा. अन्याय कधीही सहन न करता नेहमी अन्यायाला वाचा फोडावी असे त्यांचे मत आणि म्हणूनच प्रत्येक अन्यायाविरोधात ते नेहमी उभे राहिले. फादरांचे व्यक्तिमत्व म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू, लेखक, अन्यायाविरोधात वाचा फोडणारा, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी लढा पुकारणारा. त्यांची खासियत म्हणजे स्मितहास्य करणारे, नम्र मनाचे, वाणीचे, परंतु प्रसंग पडताच मर्मभेदी डरकाळी फोडणारे. वसईत पूर्वापार चालत असलेल्या अनिष्ट रूढी विरुद्ध त्यांनी आवाज उठविला. श्रमावर त्यांची अतोनात श्रद्धा होती. फादर अनेक भाषेत पारंगत होते, परंतु मराठी भाषेवर
त्यांचे अंतःकरणापासून प्रेम होते. आपला अभ्यास, लिखाण, संशोधन ते नेहमी आपल्या माय मराठीतच करीत असत. मराठी भाषेला व्यवहारात अग्रस्थान मिळावे असा त्यांचा अट्टहास होता. जेरुसलेम येथे एका चर्चच्या भिंतीवर जगातील इतर भाषांबरोबरच प्रभूने शिकविलेली "हे आमच्या स्वर्गातील बापा" ही प्रार्थना मराठीत लिहिलेली मोठ्या अभिमानाने विराजमान झालेली आहे. ती केवळ आणि केवळ फादरांच्या प्रयत्नांमुळेच. या मराठी भाषेवरील अतोनात प्रेमामुळेच फादर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या साहित्याकडे आकर्षित झाले. या थोर संतांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावे म्हणून त्यांनी लिखाण केले. कोणतेही पुस्तक किंवा लेख लिहिताना ते त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेत असत. म्हणूनच संपूर्ण देशभरात तसेच परदेशातही त्यांनी भटकंती केली. फादरांनी अनेक पुस्तकांचे लिखाण केले. समाज प्रबोधनाची अनेक कामे केली. त्यांनी जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला. त्यांचे साहित्य लेखन इतके उत्तुंग होते की साहित्य अकादमी दिल्ली या संस्थेने राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार त्यांना प्रदान करून त्यांच्या लेखनाची दखल घेतली. 24 वर्ष सुवार्ता या मासिकाचे संपादन पद भूषविले. व्याख्यानमाला, लेखन शिबिरे, साहित्य मेळावे, ग्रंथदिंडी आदींचे आयोजन करून वसईत साहित्यिक व सांस्कृतिक वातावरणाचे बीज रोवले. फादर नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करायचे. चाकोरीबद्ध जीवन त्यांना अजिबात पसंत नव्हते. फादरांचे दर्शन सर्वांनाच खूप सुखकर वाटायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित सुखात, दुःखात तसेच आजारातही कधीच ढळले नाही. ते सूर्यासारखे होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपली आगळी वेगळी छाप टाकून जात असत. मोठमोठी कामे फादरांच्या दर्शनाने आणि कार्याच्या महतीमुळे साध्य होत असत. याचा प्रत्यय प्रत्येक वसईकरास आलेला आहे. मनुष्याचा चेहरा हा त्याच्या मनाचा आरसा असतो. फादरांचे दर्शन प्रत्येकाला सुखावं वाटायचे, कारण त्यांचे मुख हे त्यांच्या पवित्र आणि निस्वार्थी मनाचे दर्पण होते. त्यांच्या साफ आणि स्वच्छ मनाची छवी त्यांच्या चेहऱ्यावर तंतोतंत झळकून जायची. त्यामुळेच आपले सोडा परक्यांना सुद्धा त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटायची. एका धर्मात्म्याने सांगितले आहे की मनुष्य जन्म हा खूप पुण्याईने मिळतो. ह्या जन्माचे सार्थक करणे हे आपले कर्तव्य आहे. आपली वर्तणूक आणि आपले कार्य असे असावे की आपली महती जिवंतपणी जगाला कळेलच, परंतु आपल्या पश्चातही आपली उणीव सतत भासली पाहिजे. याचा प्रत्यय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवन प्रवासातून मिळतो. फादर नेहमी सांगायचे की माणसाचे कर्म किंवा त्याची वागणूक अशी असावी की त्याचा दुस्वास करणारा, त्याचा शत्रू सुद्धा त्याच्यावर बोट दाखवू शकणार नाही. फादर नेहमीच आपल्या जीवनाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देत असत. असे हे हरहुन्नर व्यक्तिमत्वाचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो 25 जुलै
2024 रोजी सकाळी 5 वाजता अनंतात विलीन झाले. फादरांच्या जाण्याने अखिल वसई जनतेच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे, कधीही न भरणारी. फादरांची कमी आपल्याला प्रत्येक क्षणाला जाणवणार आहे. प्रसिद्ध कवी भा. रा. तांबे यांच्यानुसार, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभरच म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. परंतु काही व्यक्ती अशा असतात की त्यांनी काही वेगळीच छाप पाडलेली असते. प्रत्येक श्वासात त्यांची जाणीव होत राहते. काळ पुढे पुढे चालत असतो, परंतु त्यांनी समाजावर अशी काही किमया केलेली असते की ते व्यक्तिमत्व नेहमीच अजरामर राहत असते. आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात आणि जातात. पण काही अशी असतात की जी हृदयामध्ये जागा घेतात, अगदी तुमच्यासारखे फादर. आणि म्हणूनच आता सहवास जरी नसला, आता सहवास जरी नसला तरी स्मृती आणि तुमचे कार्य सुगंध देत राहतील. तरीही तुमची स्मृती आणि तुम्ही केलेले कार्य सुगंध देत राहतील. कलयुगातील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, या कलयुगातील माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सतत येत राहील आठवण तुमची, सतत भासत राहील उणीव तुमची. फादर, खरोखरच सतत भासत राहील उणीव तुमची.